नमस्कार मित्रांनो, SSP विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार. हा ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे जो 3 कॅन्डल्सनी तयार होतो. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. ही रेड कलरची कॅन्डल बनलेली आहे डाऊन ट्रेंड नंतर, आणि त्याच्यानंतर एक छोटीशी रेड कलरची कॅन्डल बनली, त्याला वरती आणि खाली एक छोटीशी विक आहे. तर असं अधिकच्या चिन्हासारखं म्हणजे प्लसच्या चिन्हासारखी कॅन्डल बनलेली आहे, आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची मोठी कॅन्डल बनलेली आहे. तर अशा प्रकारे मॉर्निंग स्टार हा पॅटर्न तयार होतो डाऊन ट्रेंडला. म्हणजेच प्राइस खाली पडत असते तेव्हा पर्टिक्युलर एका पॉइंटला येऊन किंवा सपोर्टला येऊन तिथे हा पॅटर्न बनवते प्राइस, आणि हा पॅटर्न बनवल्यानंतर तिथून आपल्याला एक इंडिकेशन भेटतं की आता इथं भरपूर खाली पडलेली आहे प्राइस, भरपूर खाली आलेली आहे प्राइस, आणि आता इथून ती वरती जायला रेडी आहे. मग तेव्हा तिथे ती हा पॅटर्न बनवते. एक रेड कलरची कॅन्डल बनवते आणि त्याच्यानंतर एक छोटी रेड कलरची कॅन्डल बनवून तिसरी कॅन्डल ग्रीन कलरची बनवते. तर तिथून आपल्याला इंडिकेट होतं की आता मार्केट इथून बुलिश होणार आहे किंवा वरती जाणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो डाऊन ट्रेंडला, म्हणजे सपोर्टला. तर एक्झाम्पल मी तुम्हाला चार्ट वरती दाखवतो. बॉक्स केलेला आहे त्याच्यामध्ये पहा, सॉरी, इथून मार्केट पडलेलं आहे. इथून पडत असताना प्राइस खाली पडत असताना एक सपोर्टला तिने एक रेड कॅन्डल बनवून दुसरी एक ग्रीन कलरची, हा मधली कॅन्डल आहे. त्या मधल्या कॅन्डलचा कलर मॅटर करत नाही, कलर कोणताही असू शकतो, काय फरक पडत नाही त्यांनी, पण तिसरी कॅन्डल ही ग्रीनच बनली पाहिजे. तर आपला तिथं तो मॉर्निंग स्टार पॅटर्न आपण मानतो त्याला. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मॉर्निंग स्टार हा बनतो. इथे बघा चांगल्या प्रकारे बनलेला आहे. इथून प्राइसने खालच्या साईडला मूव्ह करायला चालू केलं. इथून खाली परत आली, आणि इथून एक रेड कलरची कॅन्डल बनवून दुसरी एक डोजी, ह्या मधल्या कॅन्डलला एक बेस कॅन्डल बोलतात किंवा डोजी कॅन्डल बोलतात. डोजी कॅन्डल म्हणजे अनडिसिजन कॅन्डल बनते, आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची कॅन्डल बनवून मार्केट वरच्या साईडला मूव्ह करायला चालू करतो. असे तुम्हाला मॉर्निंग स्टारचे पॅटर्न तुम्हाला भरपूर दिसतील चार्टवरती, पण जसं मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फक्त ते सपोर्टलाच बनले पाहिजे तरच ते काम करतात. इथे पण मार्केट खाली पडलेलं आहे, आणि इथून एक मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवून मार्केट वर गेलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, असे तुम्हाला भरपूर दिसतील चार्टवरती मॉर्निंग स्टार पॅटर्न. जिथे कुठे पण हा मॉर्निंग स्टार पॅटर्न बनतो तिथून एक वरच्या साईडला चांगली मूव्ह येते. म्हणजेच मॉर्निंग स्टार आपल्याला एक ट्रेंड रिव्हर्सलचं इंडिकेशन देतं की बाबा तिथून आता मी भरपूर खाली पडलेली आहे, आता ती वरती जायला रेडी आहे, असं आपल्याला या मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न वरून इंडिकेट होतं. तर आशा करतो तुम्हाला जेव्हा एक डाऊन ट्रेंड चालू असतो तेव्हा डाऊन ट्रेंडच्या शेवटी एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते, त्याच्यानंतर एक इनडिसिजन कॅन्डल बनते, म्हणजे एक डोजी बनते. त्या डोजीचा कोणताही कलर असू शकतो, कलर काय मॅटर करत नाही एवढा, पण तिसरी जी कॅन्डल आहे ती ग्रीनच बनली पाहिजे, आणि ती रेड कॅन्डलपेक्षा थोडी मोठी बनलेली असेल तर अजून बेटर, म्हणजे चांगल्या प्रकारे इथून आपल्याला इंडिकेट होतं की मार्केट वरच्या दिशेला जाय. तर अशा प्रकारे
ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न हा डोजी सॉरी मॉर्निंग स्टार हा ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. अशा प्रकारे तो चार्टवरती तयार होतो. आणि हे जे मी तुम्हाला जे कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगतोय, सुरुवातीचे जे 6 आहेत, आता हा 5वा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. अजून एक आहे 6वा. हे 6ही कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत ना, हे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत. म्हणजे हे फक्त सपोर्टलाच काम करणार, सपोर्टला बनले तरच तिथून मुवमेंट येणार. तर हे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहेत, हे फक्त सपोर्टलाच काम करतात. म्हणजे सपोर्टला बनले तरच ते काम करणार आहेत हे पॅटर्न. नाहीतर हे तुम्हाला चार्टवरती आधी मध्ये कुठेही बनलेले दिसतील, पण ते काय उपयोगाचे नाहीये. तर तुम्हाला समजलं असेल मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.